आणि अमरावतीमधून महत्त्वाची बातमी आहे। आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी या आंदोलकांकडून केली जाते। उपोषणकर्ते बाबा जुवार आणि गजानन चुनकीकर यांची प्रकृती आता खालावली आहे। सरकारने उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जातोय। आणि या आंदोलन स्थळावरून आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आंदोलकांची प्रकृती खालावली आहे, मात्र सरकार कुठलीही दखल घेत नसल्याचा आरोप हे आंदोलक करतायत। नक्कीच आदिवासी कोळी महादेव समाजाच्या 2 लोकांचं जे आहे ते तब्बल 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे। 1976च्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी त्यांची मागणी आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बाबा जुवार आणि गजानन चुनकीकर जे आहेत ते तब्बल 14 दिवसांपासून उपोषण करतायत आणि त्याची प्रकृती खालावलेली आहे। 5 दिवसांपूर्वी हजारोच्या संख्येने मोर्चा देखील अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आले होते। आपल्या सोबत स्वतः बाबा काय सांगणार भाऊ? हो, या ठिकाणी आम्ही 20 तारखेला निवेदन दिलं आणि 6 तारखेला आम्ही उपोषणाला बसलेलो। माझी प्रकृती एकदम खालावली आहे। माझ्या शरीरातला जो डावा भाग आहे हा पूर्ण गरम होत आहे। आमची मागणी आहे 76च्या कायद्यान्वये अनुसूचित जाती जमाती कायदा 1976 अन्वये अमरावती विभागातला कोळी महादेव जमात हे लोक पात्र आहेत। या कायद्याची फक्त या शासनाला अंमलबजावणी करायची आहे। परंतु आज 14 दिवस झाल्यानंतरही इथले आयुक्त आज 13व्या दिवशी फक्त शासनाला रिपोर्ट पाठवण्याची फक्त तसदी घेतात। परंतु या ठिकाणच्या कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देत नाहीत आहेत। त्या कारणानं भाऊ गजानन भाऊ आपल्यासोबत भाऊ काय सांगणार? तब्येत खालावलेली आहे, खूपच तब्येत खालावलेली आहे। आम्हाला जात प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांना आम्ही विनंती केली होती, परंतु आज 14 दिवस झाले आमच्यापर्यंत आयुक्त कार्यालयातून अजून कोणीही आलेलं नाही। आमची उपोषणकर्त्याची साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही। भाऊ अधिवेशन सुरू आहे राज्यात, तुमची दखल कुठेतरी घेतली जाते? नाही, आमची कुठेही दखल घेतल्या गेली नाही। आम्हाला फक्त थातूर मातूर उत्तर दिले गेलेले आहे। आज मीटिंग लावतो, उद्या मीटिंग लावतो, असं करता करता शिवपुराणाला नक्की स्वप्नील, तर या उपोषणाकडे आणि सरकार याची दखल कशा प्रकारे घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं